अहमदनगर न्यूज। मलाला बालभवन येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी मलाला बालभवन येथे अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये बालभवनचे विद्यार्थी, पालक, वस्तीमधील एकल महिला तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे, स्वातंत्र्याचे महत्त्व समजून सांगणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। या कार्यक्रमाचा मन फाउंडेशनचे अध्यक्ष अन्सार सय्यद सर, पत्रकार फरहान सर, सामाजिक कार्यकर्ते अर्शिद सर, स्मार्ट अहमदनगर न्यूजचे संपादक नासिर सय्यद, अमन फाउंडेशन उपाध्यक्ष किरण कांबळे, निवृत्त पोलीस कर्मचारी नज्जूभाई शेख तसेच सामाजिक कार्यकर्त्या अमरीन मॅडम, अल्फिया शेख, उमेद प्रकल्प समन्वयक यास्मीन शेख मॅडम, व्हॉलेंटियर खान वाईद, मुदस्सर शेख तसेच वस्तीमधील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। कार्यक्रमाची सुरुवात एकल महिला आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आली। राष्ट्रध्वज आकाशात डौलाने फडकत असताना उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले। यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य दिनाचा आनंद आणि देशाविषयीचा अभिमान दिसून येत होता। ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला। बालभवनच्या विद्यार्थिनी फिजा शेख हिने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला। त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थी, पालक आणि उपस्थित एकल महिला यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी शिक्षण, मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या आयुष्यात पुढे जावे तसेच बालभवनच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन मान्यवरांनी केले। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदान विद्यार्थ्यांनी सदैव लक्षात ठेवावे तसेच देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्यासाठी जबाबदार नागरिक बनावे असा प्रेरणादायी संदेश प्रमुख पाहुण्यांनी दिला। कार्यक्रमामध्ये बालभवनच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम यावर सुंदर भाषणे सादर केली। विशेष म्हणजे प्री स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थिनींनीही उत्साहाने भाषणे केली। एवढ्या लहान वयात विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने आपले विचार मांडल्यामुळे उपस्थित मान्यवर आणि पालक खूप प्रभावित झाले। त्यांच्या भाषणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। या सहभागामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बालभवनची विद्यार्थिनी सादिया शेख हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालभवन केंद्र समन्वय जबीन शेख यांनी केले। त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश तसेच बालभवनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली। यावेळी मान्यवरांनी बालभवन आणि प्री स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबाबतही सकारात्मक चर्चा केली। विद्यार्थ्यांना पुढील काळात अधिक चांगल्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याबाबत विचार विनिमय करण्यात आला। बालभवनच्या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मान्यवरांनी कौतुक केले। विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी बालभवनला एक टीव्ही देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि बालभवनच्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। हा संपूर्ण कार्यक्रम बालभवनच्या समरीन सय्यद, साबिया शेख, जबीन शेख या संपूर्ण स्टाफने विशेष परिश्रम घेऊन यशस्वीपणे आयोजित केला। कार्यक्रमाची तयारी, विद्यार्थ्यांचा सहभाग, पाहुण्यांचे स्वागत, सजावट आणि संपूर्ण नियोजन यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत घेतली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, एकल महिला, विद्यार्थी आणि बालभवनच्या संपूर्ण टीमचे आभार बालभवन केंद्र समन्वयक जबीन शेख यांनी केले। सर्वांच्या सहकार्यामुळे 80वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला। अशा प्रकारे मलाला बालभवन येथे साजरा झालेला 80वा स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा, त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक दिशा देणारा कार्यक्रम ठरला। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुंदर भाषणे, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि बालभवनसाठी टीव्ही देण्याचे आश्वासन यामुळे हा दिवस
सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. स्वातंत्र्य दिनांचा म्हणजेच स्वातंत्र्याचा सन्मान करूया, शिक्षणाची ज्योत पेटवूया आणि सक्षम व संस्कारी पिढी घडवूया. कि भाई यहाँ पे मुकुंदनगर में एजुकेशन का भी कमी इंशाल्लाह ताला यहाँ की जो मैडम है, यहाँ का स्टाफ है कि भाई उम्मीद इतनी है कि भाई यहाँ से आपके बच्चों को कुछ फ्यूचर के लिए आगे उनको भी आप तकरीबन सपोर्ट करें, टीचर्स लोग को भी करें और बाल भवन के बच्चों को भी करें, सबके लिए सपोर्ट करेंगे आपके सपोर्ट के बगैर, क्योंकि आप लोग यहाँ पे पेरेंट्स हैं, जब तक आपका सपोर्ट बच्चों को मिलेगा नहीं, स्टाफ को मिलेगा नहीं, आगे कोई बढ़ नहीं पाएगा. तो इंशाल्लाह ताला उम्मीद यही है कि भाई आते साल भी इंशाल्लाह, और मैडम का और स्टाफ का यहाँ पे बहुत बहुत शुक्रिया करता हूँ कि मुझे यहाँ पे एक मौका दिया गया और हमारे बाकी के सर लोगों को भी मौका दिया गया. इंशाल्लाह कोशिश यही रहेगी कि हमारा भी यहाँ पे पूरा सपोर्ट है. और मेरे 2 लफ्ज़ में यहाँ पे खत्म करता हूँ. हुआ यह कार्यक्रम शानदार. दिल से करते हैं धन्यवाद सभी का बारंबार. आपके सहयोग और प्रेम से बड़ा हमारा परिवार. आज के इस पावन अवसर पर 80वें स्वतंत्रता दिवस समारोह के सफल बनाने में जिन जिन लोगों ने अपना योगदान दिया, उन सभी लोगों का प्रति व्यक्त करना मेरे लिए अत्यंत खुशी और सम्मान की बात है. आए हुए सभी प्रमुख अतिथियों का मैं दिल से आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने अपना कीमती समय निकालकर इस कार्यक्रम में उपस्थित रहे और हमारा उत्साह बढ़ाया. अपने प्रेरणादायी विचारों से हम सभी को मार्गदर्शन किया. आप सभी का बहुत बहुत दिल से मैं शुक्रिया अदा करती हूँ. और आए हुए सभी पेरेंट्स का भी मैं दिल से